एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. गणरायाला नमस्कार करतो. वज्रनखाय विद्महे तीक्ष्णदंष्ट्राय धीमहि तन्नो नारसिंहो प्रचोदयात्. तैत्तिरीय अरण्यकातली ही गायत्री आपण म्हणतो नेहमी. आजचा हा उपक्रम बऱ्यापैकी सरांनी त्याचं थोडंसं त्यांच्या ओळख करून देण्यात सांगितलंय की उपक्रम काय आहे किंवा कशासाठी आहे. या उपक्रमाला ह्याला उपक्रमच म्हणतो कारण याला व्याख्यानाचं स्वरूप द्यायचं नाही आणि अर्ध्या तासाच्या आतच ही सगळी माहिती, उत्सवाविषयीची माहिती द्यायची. कुठेही आपण ज्ञान वाटतो आहोत किंवा येऊन काहीतरी शिकवतो आहोत असं काहीही न वाटता आपण जो उत्सव साजरा करतो आहे त्याच्याविषयीची माहिती सांगणं हेच या उपक्रमाचं मूळ संकल्पना आहे. आता हा उपक्रम नक्की काय आहे याच्याविषयी किंवा कोणाचा आहे याच्याविषयी थोडीशी माहिती सांगतो की हे हरिदास यशवंत म्हणून आमचे गुरुजी आहेत. तर यांची सुरुवातीला ओळख करून द्यायची आहे. हे व्यवसायाने इंटिरियर आणि सिव्हिल प्रोजेक्टसाठी काम करतात. देशाविदेशात दुबई, कतार अशा ठिकाणी सुद्धा यांचं व्यावसायिक स्वरूपातलंही काम झालेलं आहे. स्वतः नाथपंथी आहेत, दत्त सांप्रदायिक, आणि भारतीय तत्वज्ञानावरचे आधारित जे काही प्रोग्राम आहेत ते त्यांचे भरपूर प्रसिद्ध आहेत. नाथ फाउंडेशन अशी त्यांची एक संस्था आहे. गोशाळा आहेत किंवा वारकरी शिक्षण संस्था सुद्धा ते चालवतात. आणि उपनिषद, दत्तदर्शन, गणेश दर्शन अशा प्रकारचं विविध स्तरावरचं काम हे हरिदास यशवंत गुरुजी नाशिकचे आहेत ते करतात. यांची ओळख करून देण्याचं कारण असं की आम्ही म्हणजे मी आणि माझ्यासारखे आणखीन महाराष्ट्रातनं किंवा देशापरदेशातनं अनेक जण, साधारण 40-50 जण आता आम्ही त्यांच्याकडे उपनिषदांचा अभ्यास करतो आहोत गेली 8 महिने. की दर रविवारी संध्याकाळी उपनिषदांचा वर्ग असतो. 10 उपनिषद जी मुख्य आहेत म्हणजे 108 किंवा 112 आहेत त्याच्यापैकी 10 प्रमुख उपनिषद आहेत त्यांचा अभ्यास करून सोप्या भाषेमध्ये ती समजून घेणं आणि समाजाला ती सांगणं, सर्व हिंदू समाजापर्यंत ती पोहोचवणं, अशा प्रकारचा हा मूळ हेतू आहे. यातली 9 उपनिषद पूर्ण झाली. आता 10वं उपनिषद सुरू होईल पुढच्या 1-2-4 रविवारमध्ये ते पूर्ण होईल. तर हे सगळं काम करत असताना ही संकल्पना गुरुजींच्या मनामध्ये आली की आपण एक काहीतरी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं. शुद्ध ज्ञानाची प्रतिष्ठापना समाजामध्ये व्हावी म्हणून काहीतरी काम करावं. आता शुद्ध ज्ञानाची प्रतिष्ठापना म्हणजे काय, तर आपण एखादी कृती जेव्हा करतो, आपण एखादी पूजा जेव्हा करतो त्यावेळेला ती कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा ती समजून घेतली पाहिजे. आपण अनेक श्लोक म्हणतो, आपण पूजा म्हणतो, आपण सगळेजण अनेक धर्मकृत्य करतो, पण त्याच्या मागचं तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे. जसं गणेशाची भक्ती करताना आपण अथर्वशीर्ष म्हणतो तर ते अथर्वशीर्ष समजून घेतलं पाहिजे. त्याचा अर्थ नुसतं भाषांतर अनेक पुस्तकातून सापडतं. एका बाजूला संस्कृत श्लोक, एका बाजूला मराठी. त्याच्यापेक्षा सुद्धा सोप्या भाषेमध्ये तत्वज्ञान समजून घ्यावं. दत्तमूर्तीचं दर्शन घेताना दत्त समजून घ्यावा, उपनिषद समजून घ्यावीत, वेद मराठीमधून समजून घ्यावेत आणि आपल्या आचरणात आणण्याचा तो प्रयत्न करावा, अशी ही चळवळ आहे. तर याला ज्ञान सैनिक संघ अशा प्रकारचं एक नाव आम्ही सरांनी या उपक्रमाला दिलेलं आहे. तर हे ज्ञान म्हणजे काय याच्याविषयी मी सांगितलं की शुद्ध ज्ञानाची प्रतिष्ठापना समाजामध्ये करणं, सगळ्या प्रकारचं ज्ञान जे काय असेल ते. आता सैनिक का आणि संघ का हे सांगतो. सैनिक याच्यासाठी की सेवक जर का म्हटलं तर सेवक या शब्दाची आत्ताच्या समाजामधली जी काही टर्म आहे ती खूपच अशी विनम्र किंवा सेवक, सेवाभाव वृत्ती अशा प्रकारची आहे. खरा सेवक असा अपेक्षित कोणालाच नव्हता कधीही. म्हणजे आपण रामदास स्वामींचं अनेक ठिकाणी सेवक कसा असावा याच्याविषयी अभंग किंवा श्लोक वाचतो. त्यांना अपेक्षित असलेला सेवक वेगळा आहे. पण आता समाजामध्ये सेवक, सेवाभावी वृत्ती अशा प्रकारे हा वापरला जातो म्हणून सेवक हा शब्द वापरला नाही. मग सैनिक शब्द का वापरला, तर सैनिक हा आक्रमक असतो, सैनिक हा समर्पित असतो, सैनिक हा शिस्तीचा म्हणजे डिसिप्लिन असतो आणि कायम अंडर ट्रेनिंग, कायम स्वरूपी त्याला काही ना काहीतरी प्रशिक्षण रोज घ्यावंच लागतं. म्हणजे आपण बघतो ना मिलिटरीमध्ये की जरी ऑफिस वर्क मध्ये जरी शिपाई सैनिक जरी असले तरी त्यांना बंदूक चालवायचं प्रशिक्षण रोज काही ना काहीतरी त्यांना अंडर ट्रेनिंग ते आहे.
म्हणून सैनिक हा शब्द खूप विचार करून केलेला आहे की आपल्या धर्माचं काम, हिंदू धर्माचं काम वाढवायचं असेल, ज्ञान जर का समाजामध्ये प्रतिष्ठापित करायचं असेल तर आपल्याला सेवाभावी वृत्तीने काम करायचंय, तो वेगळा विषय, पण सैनिकी वृत्तीने काम केलं पाहिजे, म्हणजे आक्रमकरित्या काम केलं पाहिजे. जसं मी आज केलं, मला कोणीतरी बोलवेल याच्याविषयी ऐकायची लोकांची इच्छा होईल आणि त्याच्यानंतर आपण हे कोणाला तरी सांगायला जाऊ, याच्यापेक्षा सुद्धा मला 15-20 मिनिटं फक्त द्या, मला येऊन विषय मांडायचा आहे, ही आक्रमकता. किंवा एखाद्या गोष्टीविषयी मला जे माहिती आहे ते लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. आपण खूप काही करतो, पण असा जवळपास 90 ते 95% समाज आहे की ज्यांना याच्यातलं काहीच माहित नाही. म्हणजे रामाचा विचार केला की रामरक्षा माहित नाही, राम मंदिराच्या अक्षरा वाटायला गेल्यावर सुद्धा जे काही प्रश्न आपल्या समोर उद्भवले अनेक, तेही सगळ्यांना माहिती आहे काय काय आहे, की राम मंदिर आहे ते आपलं होतं. ही अभिमानाची भावनाच लोकांमध्ये नाहीये की हिंदू संस्कृती म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, आपण उत्सव का साजरा करतो. आपल्या आता मी तुमच्या सगळ्यांसमोर बोलतोय, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण उत्सव का साजरे करतो. पण आपलं ध्येय काय आहे की उरलेला जो 85-90% समाज आहे त्यांना ही भावना, प्राऊड फिलिंग आपण म्हणतो ना, प्राऊड फिलिंग झालं पाहिजे एखाद्या गोष्टीविषयी. हो, मी हिंदू आहे आणि मी हे समाजाला सांगणार आहे की माझा उत्सव का मी साजरा करतो. तर अशा प्रकारे काम करण्यासाठी आणि हे शिस्तीने कधीही कुठेही हा ज्ञानसैनिक उपलब्ध झाला पाहिजे. एखाद्या ठिकाणी काही कोणी बोलायला आपल्याला बोलवते किंवा तिथे कोणीतरी ऐकणाऱ्यांची इच्छा आहे ऐकायची आणि त्यांना वक्ता उपलब्ध झाला नाही, असं होता कामा नाही. आणि हे सगळे उपक्रम फ्री ऑफ कॉस्ट करायचे, प्रवास खर्च सुद्धा घ्यायचा नाही. म्हणजे उद्या एखाद्या ठिकाणचा ज्ञानसैनिक असेल, त्यांनी जर काही माणसं गोळा केली आणि त्यांनी बोलवलं दुसऱ्या कोणाला की मला विषय मांडता येत नाही तर तुम्ही तिकडे याल का, तर आपण तिथे जायचंय, म्हणजे आम्ही तिथे जाणार आहोत. आणि हे कुठेही याच्यामध्ये दक्षिणा घ्यायची नाही, कुठच्याही प्रकारचं मानधन घ्यायचं नाही, प्रवास खर्च सुद्धा घ्यायचा नाही. इतक्या समर्पित भावनेने हे काम करायचंय, म्हणून ह्याला नाव दिलंय ज्ञान सैनिक संघ. संघ का, टीम वर्क आहे म्हणून, कारण 4 लोक एकत्र आली तरच चांगलं काम होतं. एकट्याच्यानी करायचं म्हटलं, म्हणजे एकच घाव घालायचा म्हटलं तर तो पटकन फलदायी होत नाही. 4-5 जणांनी मिळून एकदम घाव घातला मुळाशी तर ते काम पटकन होतं. म्हणजे जसं वाईट काम करताना सुद्धा 4 लोक एकत्र आली तरच ते सफळ होतं, तसं चांगलं काम सफल होण्यासाठी आपल्याला टीम पाहिजे, संघ पाहिजे. म्हणून ज्ञानसैनिक संघ हे थोडंसं उपक्रमाचं नाव आहे. त्याच्याविषयी सांगितलं. आमचे हरिदास यशवंत आहेत, त्यांनी सुरू केलेली ही चळवळ आहे आणि या चळवळीचा हा पहिला उपक्रम आहे नरसिंह जयंती हा. इथपासून पुढे कायमस्वरूपी अनेक उत्सवांमधनं ही चळवळ सुरू राहील. म्हणजे कदाचित माझे तुम्हाला अनेक वेळा असं फोन येतील की नवरात्र आहे ना, तुमचा काही कार्यक्रम आहे ना, मला एक 10 मिनिटं 20 मिनिटं द्या, मला विषय मांडायचा आहे. मग सार्वजनिक गणपती उत्सव असेल, अष्टमी आपली कृष्ण जन्म असेल, रामनवमीपर्यंत सगळे सण, सगळे उत्सव की जे लोकांपर्यंत आपण त्याचं तत्वज्ञान किंवा काहीतरी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अगदी थोडक्या भाषेत, सोप्या भाषेत आणि थोडक्या वेळेमध्ये. तर आपण आता नरसिंह जयंतीचा हा उत्सव साजरा करतोय. बाकी स्थूल गोष्ट आपण अनेक वर्ष ऐकतोय, आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू वगैरे वगैरे वगैरे. जे ओघाने येईल तेवढं फक्त थोडं सांगेन की याच्यामधनं आपल्याला काय शिकायचंय, आपण काय विचार करतो. नरसिंहाविषयी जाणून घेताना प्रल्हादाची भक्ती आपण जाणून घेतली पाहिजे की प्रल्हाद काय होता, प्रल्हाद हा भक्त प्रल्हाद का झाला, कसा झाला आणि त्यांनी कोणतं असं अलौकिक कार्य केलेलं आहे की ज्याचा आपण अभ्यास करून आपण ते आचरणात आणू शकतो का, याचा विचार आपण करायला हवाय. भक्त प्रल्हाद ज्या वेळेला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू 2 भाऊ आहेत आणि हिरण्याक्षाचा वध विष्णूच्या अवताराने केला आणि हिरण्यकश्यपू भाऊ त्याचा शिल्लक राहिला, त्यावेळेला मूळ संतापाचं कारण काय होतं हिरण्यकश्यपूचं, की भावाला केवळ मारलं, हा एकमेव संतापाचं कारण त्याचं नाहीये. विष्णूंनी आपला स्वधर्म सोडून, विष्णूकडे जबाबदारी काय आहे हे हिरण्यकश्यपूचं मत आहे हा, की विष्णूची जबाबदारी काय आहे की त्यांनी पालन पोषण करायचं आहे, सर्व सृष्टीचं पालन पोषण करायचं आणि पडून राहायचं. मग पालन पोषण करण्याचा स्थायी भाव असताना यांनी सगुण रूपात येऊन माझ्या भावाला का मारलं, ह्याचा अर्थ त्यांनी त्याचा स्थायी भाव सोडला. मग ह्याला देव होण्याचं काही कारण नाही, ह्याला देवत्व मी मिळू देणार नाही, त्यांनी त्याचा भाव सोडून दिलेला आहे. आणि म्हणून हा एक संतापाचं दुसरं एक कारण त्याच्यामधलं आहे. आणि म्हणून मग त्यांनी ती ब्रह्मदेवांची भक्ती केली, उपासना केली, तप केलं आणि मग ब्रह्मदेवांनी त्याला वर दिले. मधली सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग अशा वेळेला हिरण्यकश्यपू नंतर सांगायला लागला की विष्णू त्याचा स्थायी भाव सोडतो, तो काही देव नाही, कारण देवाने असं वागणं अपेक्षित नाही.
स्वतःचा स्थायी भाव सोडून वागणं. मग आता लोकांना तुम्ही माझी भक्ती करा, मी माझा स्थायी भाव न सोडता जे विष्णू तुमचं कल्याण करणार होता ते सगळं मी करू शकतो. त्यामुळे विष्णू भक्ती कोणी करायची नाही, माझी भक्ती करायची. हा सगळा पुढचा भाग, कथाभाग आपल्याला सगळा माहिती आहे. मग हे सगळं होत असताना ज्या वेळेला भक्त प्रल्हादाचा जन्म म्हणजे ज्या हिरण्याक्ष गेल्यानंतर हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवांची भक्ती करण्यासाठी पर्वतावर जेव्हा गेला त्यावेळेला नेहमीप्रमाणे इंद्र महाराजांना भीती वाटली. एक स्थूल गोष्ट आधी सांगतो थोडीशी, परवा पण आपण ती ऐकली आहे. फक्त आपल्याकडे अनेक गोष्टी वेगळ्या वेगळ्या पुराणातनं वेगळ्या वेगळ्या ग्रंथातनं भाव एकच असला तरी वेगळ्या प्रकारे रंगवल्या जातात. म्हणून वेगळा एक प्रकार सांगतो की इंद्रांना शंका वाटली की आता हे नेहमीप्रमाणे तप करणार, यांना वर देणार आणि इंद्रपद आणि इतर सगळ्या गोष्टी आपल्याला त्रासदायक होणार आणि आपलं इंद्रपद जाणार. म्हणून ही स्थूल गोष्ट आहे. आणि म्हणून इंद्राने ठरवलं की हिरण्यकश्यपू ज्या वेळेला बाहेर पडेल त्यावेळेला ह्याच्या राज्याचा विध्वंस करायचा. ह्याचं राज्य सगळं सत्ता संपत्ती सगळं लुबाडून ह्याला नाहीसा करायचा. म्हणजे हा काही एक तर तोप सोडून परत येईल किंवा त्याचं काही पुढे राहणार नाही. म्हणून इंद्र हिरण्यकश्यपू बाहेर पडून गेल्यावरती इंद्र आक्रमण करतो, सगळं त्याचं राज्य उद्ध्वस्त करतो, संपत्ती लुटून सगळं घेऊन जातो. आणि जाताना त्याला असं वाटतं की कयाधूच्या पोटामध्ये वंश आहे हिरण्यकश्यपूचा आणि हा वंश पण आपण संपवला पाहिजे. म्हणून इंद्र त्याला पण घेऊन जातो, म्हणजे कयाधूला पण पळवून घेऊन जातो. ही स्थूल गोष्ट एका ठिकाणी आहे एका ग्रंथामध्ये. आणि मग वाटेत त्याला नारदांची भेट होते. हे सगळं तो करून जात असताना इंद्र. मग नारद म्हणतात, अरे तू हे काय करतोयस, तू कयाधूला कशाला आणलीस? आणि त्याच्या पोटात वंश आहे आणि ते संपवलं तरच आपण राक्षस कुळ पुढचं सगळं संपवू शकतो. तर नारद त्याला असं म्हणतात, तू असं काही करू नको. तिच्या पोटामध्ये कदाचित हरिभक्ती भक्त एखादा निर्माण होऊ शकतो. म्हणून मग इंद्र तिला सोडून देतो आणि बाकी सगळं कथाभाग संपून जातो. आता ह्याच्यातला तत्वार्थ आपण काय बघायचं आहे की योजना कशी असते. ही सगळी योजना ठरलेली आहे, काहीतरी विधिलिखित आहे, सगळ्यांना पुढचं दिसतंय, कळतंय काय होतंय ते. तर नारदांवर आणि इंद्रावर ही जबाबदारी दिलेली आहे की हिरण्याक्षाचा संपला, हिरण्यकश्यपूचा तप करायला गेलाय, त्याच्यानंतर ते वर दिले जातील, तो हरिभक्ती संपवणार आहे, विष्णूचा तो अपमान करतो आहे, विष्णूचं नाव तो संपवतो आहे. मग त्याच्याच कुळामध्ये कयाधूच्या पोटी जो काही अंश त्याचा आहे त्यालाच हरिभक्तीचे संस्कार आपण देऊ शकतो का? म्हणून तिला नारदांच्या आश्रमामध्ये ठेवलेली आहे. म्हणजे इंद्राने तिला पळवली आणि नारदांच्या आश्रमामध्ये ठेवली. परवा आपण गोष्ट ऐकली तो फक्त वेगळा विषय होता की हिरण्यकश्यपूने सांगितलं तू माझ्या नजरेसमोरून नाहीशी हो, आणि मग नारद मुनी येतात आणि तिला घेऊन जातात. कथाभाग तिथेच आहे. तत्वार्थ काय आहे की कुठच्याही प्रकारे ज्या वेळेला हरिभक्ती संपायची वेळ येते त्यावेळेला ती हरिभक्ती संपत नाही. कोणी ना कोणीतरी ती हरिभक्ती सांभाळण्यासाठी देवाचा अंश असेल, अवतार असेल, भक्त असेल, हा जन्माला येतो. हा विश्वास आपण याच्यामधनं निर्माण करायचा आहे आपल्यामध्ये की त्या नारदांनी गर्भसंस्कार त्या कयाधूवर केलेले आहेत आणि गर्भसंस्काराची महती काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता आपण 16 संस्कारांची जी काही गोष्ट विसरत चाललेलो आहोत त्याच्यामध्ये सुद्धा हा एक भाग घ्यायला पाहिजे की नारदांनी हरिभक्तीचे संस्कार प्रल्हादावर केले त्यावेळेला भक्त प्रल्हाद निर्माण झाला. विष्णूविषयी, विष्णूच्या तत्वज्ञानाविषयी सगळ्या प्रकारे संस्कार कयाधूवर नारदांनी केले त्यावेळेला भक्त प्रल्हाद हा जन्माला आलेला आहे आणि हरिभक्ती समाजातली टिकून राहिलेली आहे. मग याच्यानंतर भक्त प्रल्हादांचा जन्म झाला. मग मध्या काळामध्ये गुरुकुलामध्ये ते गेले. शुक्राचार्यांनी किंवा त्यांच्या आचार्यांनी जे काही शिकवायचं होतं राक्षस कुळाच्या ते त्यांनी शिकवायचा प्रयत्न केला. पण भक्त प्रल्हादांनी नेहमीप्रमाणे नारायण नारायण विष्णुभक्ती सुरू ठेवलेली होती. पुढचा कथाभाग आपल्याला माहिती आहे की त्याला कसा मारायचा प्रयत्न केला. ह्याच्यातनं आपल्याला काय घ्यायचंय की कोणत्याही कितीही दुष्ट शक्तींनी कोणत्याही थराला जाऊन कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा हरिभक्ती संपवू शकत नाही. आणि कुठे ना कुठेतरी या भक्त प्रल्हादाच्या निमित्ताने का होईना एक छोटी पणती जरी ज्ञानाची किंवा हरिभक्तीची लागली तरी सुद्धा समाजाला उजेड देण्याची किंवा त्याची मशाल करून आक्रमक स्वभावाने काम करण्याची वृत्ती ही शिल्लक राहते. हा एक विचार आपण याच्यातनं घ्यायला हवा. हे करत असताना गुरुकुलामध्ये भक्त प्रल्हादाने काय काम केलंय हे आपण फक्त एवढंच ऐकतो की त्यांनी आपल्या जवळच्या किंवा आपल्या मित्रांना सहकारी जे काही त्याचे होते
मित्र होते, असुरांची मुलं होती, त्यांना विष्णूचं वेड लावायचा प्रयत्न केला, की त्यांना सांगितलं विष्णू कसा छान आहे, विष्णूचं तत्व काय आहे, विष्णू कसं आपलं पालन पोषण करतो, एवढंच आपण ऐकतो. पण त्याचा विचार आपण केला का? त्याचा विचार कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे, की आपल्या आजूबाजूला म्हणजे भक्त प्रल्हादाचं हे असुर कुळ असून सुद्धा स्वतः असुरांचे जे कोणी ऋषीमुनी होते ते त्यांना शिकवायला असून सुद्धा आपले मित्र असुरांची मुलं आहेत, तरी सुद्धा मला जे कळलंय ते मी सांगायचा प्रयत्न केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, तिथे कुठेही भक्तीचं वातावरण नव्हतं, तिथे कुठेही विष्णू भक्तीचं वातावरण नसताना सुद्धा भक्त प्रल्हादाचं हे धैर्य आहे की मी विष्णूची भक्ती करतो, त्यामुळे तुम्ही ते करा, हे त्यांनी त्या आश्रमात सुद्धा सांगितलेलं आहे, त्या गुरुकुलात सुद्धा सांगितलेलं आहे. मग आपण नाही का असं करू शकत की माझा देश आहे किंवा माझा धर्म आहे, मला हे कळलंय, तर मग आपण हे लोकांना सांगण्याची वृत्ती या भक्त प्रल्हादाकडनं आपण घेतली पाहिजे आणि त्या धैर्याने घेतली पाहिजे. म्हणजे नुसतंच सांगायचं वरवर असं नव्हे, तर ते आक्रमकपणे सांगितलं पाहिजे, त्याच्याविषयी आपण काम करायला हवं. मग आता पुढचा कथाभाग येतो की मग हिरण्यकश्यपूचा वध कसा केला आणि मग नरसिंह महाराज कसे प्रकट झाले, चराचरात भगवंत आहे, म्हणजे हे सगळं थोडं उपनिषदांकडे जाईल नंतर, पण चराचरात भगवंत आहे, सगळीकडे भगवंत आहे आणि आपल्याला भगवंत प्रसन्न व्हायला हवा असेल तर आपण कोणत्या प्रकाराचे गुण, कसले भक्त प्रल्हादाचे कोणते असे गुण होते की जे आपण आत्मसात केले पाहिजे. एक म्हणजे आता आपण बघितलेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये हरिभक्तीवरचा असलेला विश्वास, आत्मविश्वास, त्याच्यानंतर संस्कार. भक्त प्रल्हादाचे आणखीन काही गुण आहेत. हरिभक्तीतलं सातत्य, एवढं सगळं होऊन सुद्धा कायमस्वरूपी त्यांनी ते नारायण नारायण नामजप केला, कायमस्वरूपी त्या हरिभक्तीमध्ये ते राहिले. त्याच्यानंतर विवेक, संस्कार, नम्रता, प्रतिकूल परिस्थितीतला असलेला हा हरिभक्तीवरचा विश्वास, आत्मविश्वास, सातत्य, हे सगळे गुण. आणि सगळ्यात महत्वाचा गुण असा आहे की समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणजे भक्त प्रल्हाद आहे, याचा विचार आपण जास्त केला पाहिजे. समाज प्रबोधनाचं माध्यम आपण का म्हणतो? कारण गुरुकुलापासूनच त्यांनी हे सुरू केलं होतं, आपल्या सहकार्यांना सांगण्याचं की हरिभक्ती काय आहे, विष्णू काय आहे, विष्णू तत्व काय आहे. मग आपण सुद्धा अशा प्रकाराने वागू शकतो का, याचा विचार आपण करायला हवा. आणखीन एक भक्त प्रल्हादाचा गुण आहे, तो म्हणजे आजन्म जिज्ञासा. आजन्म जिज्ञासा याच्याविषयी शेवटच्या टप्प्यामध्ये मी सांगेन थोडंसं. या सगळ्या गुणांचा विचार केला तर आपण खऱ्या अर्थाने भक्त प्रल्हाद समजून घेऊ शकतो, किंवा आपण जे उत्सव साजरा करतो आहोत आता याच्यापुढे आपण या सगळ्या उत्सवांची ऊर्जा एकदा साठवतो आणि वर्षभर त्या ऊर्जेवर आपण सगळी कामं करत असतो. हा आपल्या उत्सवांचा गाभा आहे मूळ, की आपण सगळे 5 दिवस 8 दिवस 10 दिवस याचे काही सगळं उत्सव साजरा करतो आहोत, ही ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा आपण साठवतो, पुढचे 6 महिने आपण याच्यामध्ये 6 ते 7 महिने या ऊर्जेत वावरतो की मागचा उत्सव कसा झाला. आणि 6 महिन्यानंतर 8व्या 9व्या महिन्यामध्ये आपण हा विचार करायला लागतो की 4 महिन्यांनी माझा उत्सव आहे, तो मी कसा करणार आहे. म्हणजे पूर्ण वर्षभर आपल्याला या उत्सवांची ऊर्जा पुरते. तर या ऊर्जेमध्ये आपण जर भक्त प्रल्हादासारखं काम करण्याचं किंवा विचार करण्याचं ठरवलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला नरसिंह महाराज प्रसन्न होतील. मग पुढची गोष्ट परत सगळ्यांना माहिती आहे, आत नाही बाहेर नाही, सगळं वर नाही खाली नाही, शस्त्र नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. तत्वार्थ काय बघायचं आहे आपल्याला की नरसिंह महाराजांनी ज्या वेळेला हिरण्यकश्यपूचा मारलं, नखांनी पोट पाडून मारलं आणि मग त्यांना शांत करण्यासाठी अनेक जण पुढे झाले, त्यांचा क्रोध आवरत नव्हता, ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग किती जण आले त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी? 16 ते 17 जणांची यादी आहे, ग्रंथामध्ये आहे. आता सांगणार नाहीये कारण मला 20च मिनिटात हे सांगायचंय. 16 ते 17 जणांची यादी आहे, त्याच्यामध्ये पहिले ब्रह्मदेव आहेत. आणि ग्रंथामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की ब्रह्मदेवांना सुद्धा नरसिंह महाराजांनी खडसावले की हे असले उद्योग तुम्ही करू नका, हे असले वर देऊ नका, असा उल्लेख ग्रंथामध्ये आहे. हे गुरुजींनी आम्हाला शिकवल्यावर मी खात्री केली किती नंबरवरती आहे आणि मगच मी इथे सांगतो की ब्रह्मदेव ज्या वेळेला पुढे झाले की तुम्ही शांत व्हा, तुम्ही हे अलौकिक कार्य केलेलं आहे, आमची सगळ्यांची यातनं सुटका केलेली आहे, तुम्ही काय बोलू नका, तुम्ही पहिला हे असले वर देणं बंद करा, तुम्ही हे असले वर देता म्हणून आम्हाला हे अवतार घ्यावे लागतात. नाही बाकी त्याचं मागचा पुढचा मसाला सोडा, पण हा त्याच्यामध्ये उल्लेख आहे की ब्रह्मदेवान तुम्ही असे वर देत जाऊ नका. मग त्याच्यानंतर अनेक रुद्र आले, नाग आले,
पितर आले. पितरांनी पण सांगितलं, अहो आमचे हे श्राद्धाच्या वेळेचे पिंड आणि दिलेलं पाणी सुद्धा हा पळवून न्यायचा, प्यायचा, आणि आम्हाला पाणी त्यांचं मिळत नव्हतं. आम्हाला तुम्ही मुक्ती दिलीत, आम्हाला सगळं मिळालं, आता तरी तुम्ही शांत व्हा. ते शांत होत नव्हते. आणि मग नंतर सगळं राहून दे. 16-17 जण आहेत, प्रत्येकाविषयी 5-5 मिनिटं 10 मिनिटं आपण बोलू शकतो. शेवटच्या वेळेला भक्त प्रल्हाद, नारद मुनी पण झाले मध्ये एकदा, आणि मग भक्त प्रल्हाद पुढे आले. भक्त प्रल्हाद पुढे आल्यानंतर भगवान शांत झाले. याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स काय आहे? भक्त प्रल्हादांमुळे नरसिंहांचा अवतार झाला, मुळात पहिली गोष्ट. मग भक्त प्रल्हादामुळेच भगवान शांत झाले. का झाले? काय असं भक्त प्रल्हादांनी जाऊन सांगितलं जे या मागच्या 16 जणांना जमलं नाही, आणि या भक्त प्रल्हादाला काय जमलं की ज्यांनी जाऊन सांगितलं आणि ते शांत झाले? त्याच्यामध्ये होता एकतर विनम्र भाव, समर्पण आणि अद्वैताची संकल्पना. भक्त प्रल्हादांनी नरसिंहांना असं काही सांगितलं त्याच्यामध्ये की मी समर्पित भावनेने तुम्हाला शरण आलेलो आहे. अद्वैत तत्वज्ञान जे आहे त्याची आणि समर्पण भावनेची, समर्पणाची सांगड घालून झालेला संवाद भक्त प्रल्हादांचा आणि नरसिंहांचा हाही वाचनीय आहे. याच्यामुळे हा नमस्कार भक्त प्रल्हादांचा नरसिंह महाराजांनी मान्य केला असं आपण म्हणू. ते शांत झाले म्हणजे काय? अशा प्रकारे केलेला नमस्कार त्यांना पोचला आणि ते शांत झाले. मग हे सगळं करत असताना ते शांत झाले. मग त्यांना सांगितलं, मधला कथाभाग पुन्हा सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगत नाहीये. मग नरसिंह महाराजांनी भक्त प्रल्हादाला सांगितलं की आता मी शांत झालोय. मग त्याला मांडीवर घेतली, बसवली. त्याला सांगितलं आता प्रसन्न झालोय, आता तू वर माग. इथे भक्त प्रल्हादाचा विवेक आपल्याला दिसतो. मगाचे जे 7-8 गुण सांगितले त्यातला एक विवेकाचा गुण आहे. काय विवेक दिसतो याच्यातनं? अहो माझ्या बाबांनी वर मागवून काय त्यांच्यावर आपत्ती कोसळलेली आहे ते मला माहिती आहे, मी हा वर मागू शकत नाही. भक्त प्रल्हादांनी विवेकाने हे सांगितलंय की मला वर नकोच, मला वर देण्याची किंवा वर मागण्याची तुम्ही काही मागणी करू नका. मला काही तुमच्याकडनं वर वगैरे काही नको, कारण माझ्या घरात माझ्या वडिलांचं काय झालं वर मागितल्यामुळे हे तुम्हाला माहिती आहे. थांबूया की नरसिंह महाराज प्रसन्न झाले, शांत झाले. भक्त प्रल्हादाचा नमस्कार त्यांनी मान्य केला. म्हणजे मान्य का केला? कारण तो समर्पण भावनेनी आणि अद्वैत तत्वज्ञान आणि हे सगळं त्यांनी सांगून त्यांचा नमस्कार त्यांनी मान्य केला. आणि त्यांनी नरसिंह महाराजांनी 2 वर मागायला सांगितले. इथे विवेक आपल्याला भक्त प्रल्हादांचा दिसतो की त्यांनी सांगितलं, विवेकाने विचार केला आणि सांगितलं की मला वर नकोत, मला फक्त तुमची कृपा पाहिजे. माझ्यावरती तुम्ही फक्त कृपा ठेवा, वर मला नकोत. कारण वर मागितल्यामुळे काय झालेलं आहे हे आता आपण समोर बघितलंय. माझ्या वडिलांचं काय झालं हे मी बघितलंय. त्यामुळे आजन्म कृपा तुमची माझ्यावरती ठेवा. हा वर नाही पण अशी कृपा मागून घेतलेली आहे भक्त प्रल्हादांनी. म्हणजे जे काही 7-8 गुण आपण या भक्त प्रल्हादांचे बघितले याच्यामधला हा विवेक, हा मोठा गुण आपल्याला दिसतो. आता भक्त प्रल्हादावरती भगवंत तर प्रसन्न झालेले आहेत. वर तर भक्त प्रल्हादांनी मागितलेला नाहीये. कृपा दृष्टी कायम ठेवा, कृपा ठेवा असंच मागितलेलं आहे. याच्यावरती नरसिंह महाराज भक्त प्रल्हादाला 2 वचनं देतात. आशीर्वचन म्हणतो ना आपण, तसं 2 वचनं भक्त प्रल्हादाला देतात. पहिलं असं सांगतात नरसिंह महाराज की ज्या ठिकाणी, ज्या प्रदेशामध्ये शांत, समदृष्टी आणि सदाचारी अशा प्रकारचे भक्त असतील तो प्रदेश नेहमी पवित्र असेल. भक्तांसाठी त्यांनी एक वचन सांगितलं की ज्या ठिकाणी शांत, समदृष्टी आणि सदाचारी असे भक्त जिथे राहतील तिथे तो प्रदेश नेहमी पवित्र असेल, की तिथे माझं लक्ष असेल. आता शांत म्हणजे काय? तर नेहमीप्रमाणे की शांत सुस्वभावी असतील असे भक्त. समदृष्टी म्हणजे सगळ्या प्रसंगांकडे, सगळीकडे सारख्या दृष्टीने बघणारे भक्त. म्हणजे दुःखातही सुखातही कुठचाही आवेग न आणता समदृष्टी, सगळीकडे बघण्याची समदृष्टी असेल त्याप्रमाणे. आणि सदाचारी म्हणजे काय? चांगलं आचरण असणारे. इथे अपेक्षित काय आहे? सदाचारी म्हणजे जे आचार धर्म आपल्याला सांगितलेले आहेत, म्हणजे ब्रह्मचर्यापासून जे आश्रम सांगितलेले आहेत, ब्रह्मचारी असेल, मग गृहस्थाश्रम असेल, वानप्रस्थाश्रम, हे सगळ्या आश्रमांचं त्या परिस्थितीमध्ये केलेलं पालन म्हणजे सदाचार. हा इथे भगवंताला अर्थ अपेक्षित आहे. अशा प्रकारे जिथे वर्तन होईल अशा ठिकाणचा प्रदेश नेहमी पवित्र असेल. हे पहिलं एक वचन सांगितलं. आणि
दुसरं वचन एक नरसिंहांनी सांगितलं की जे जे व्यक्ती किंवा जो कोणी भक्त प्रल्हादावर प्रेम करेल तो मला प्रिय असेल. आता हे तर बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की भक्तांवरती म्हणजे पुंडलिकावरती जो प्रेम करेल तो विठ्ठल त्याच्यावर प्रेम करेल, मारुतीची भक्ती जो करेल त्याला शनी प्रसन्न होईल. तसंच सांगितलं की भक्त प्रल्हादावर जे लोक प्रेम करतील ते त्यांना मी प्रसन्न होईल किंवा मला ते प्रिय असतील. मग याचा अर्थ आपण कसा घ्यायचा? आता प्रेम करतील तर प्रेम करणं ह्या टर्मचा अर्थ पूर्वीच्या काळातला आणि आताच्या काळातला सारखाच आहे. अध्यात्मातला पण सारखा आहे आणि संसारातला पण सारखा आहे. म्हणजे काय? सोप्या भाषेत आपण समजून घ्यायचंय म्हणून सांगतो की भक्त प्रल्हादावर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? त्याला जे आवडतं ते करायचं किंवा त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करायचा. प्रेम करणं म्हणजे काय? आपल्याला एखादा आदर्शवत एखाद्या गोष्ट आपल्याला आवडते, आपण प्रेम करतो म्हणजे काय करतो? तशासारखं आपण व्हावं असं आपण समजून घेतो आणि तसं वागायचा प्रयत्न करतो. मग भक्त प्रल्हादावर प्रेम करणं म्हणजे कसं करणं? संस्कार, विवेक, आत्मविश्वास, प्रतिकूल परिस्थितीतला आत्मविश्वास, त्याच्यानंतर हरिभक्तीतलं सातत्य, समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणजे प्रल्हाद. अशा प्रकारे जे भक्त प्रल्हादाचे गुण आहेत ते आपल्यामध्ये यावेत. म्हणून भक्त प्रल्हादावर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? त्याच्यासारखं आपण होण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळेला नरसिंह महाराजांनाही तो आपण प्रिय होऊ तरच आपला नमस्कार त्यांनाही मान्य होईल आणि ते शांत होतील. अशा प्रकारचे हे गुण भक्त प्रल्हादाचे नरसिंह महाराजांनी ही 2 वचनं दिलेली आहेत भक्त प्रल्हादांना. आणि अशा प्रकारचा भक्त प्रल्हाद किंवा अशा प्रकारचे अनेक संत ज्या भारतभूमीमध्ये जन्माला आले, जगले, त्या भारतभूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे याचा अभिमान आपल्याला वाटायला हवा. प्राऊड फिलिंग आपलं वाढायला पाहिजे की हो, भारत माझा देश आहे आणि या भारतामध्ये माझा जन्म झालेला आहे याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. सगळ्यात आणखीन एक तत्वार्थ शेवटचा सांगतो याच्यामध्ये अपेक्षित असलेला की एका अर्थाने आपण ही गोष्ट अशीही समजून घेऊ शकतो नरसिंह महाराजांची अवतार जो प्रकट झालेला आहे त्याची, की मरगळलेला, गुलामगिरीत असलेला, दबलेला समाज जो काही होता, ज्या वेळेला हरिभक्ती समाजामधली संपत होती त्यावेळेला सिंहासारखा आत्मविश्वास या भक्त प्रल्हादांनी या समाजामध्ये पेरला. समाज या सिंहासारख्या आक्रमक वृत्तीचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेला हा समाज सगळा सिंहासारख्या आक्रमकतेचा झाला त्यावेळेला या सगळ्या समाजांनी मिळून त्या हिरण्यकश्यपूला नाकारला, वाईट शक्तीचा पराभव केला, त्याच्यावरती जय मिळवला. अशा प्रकारे आपण एक तत्वार्थ या नरसिंह जयंतीच्या दृष्टीने घेऊ शकतो की नरसिंह अवतार जो सिंहासारखा आक्रमकपणा आहे तो आपल्याला हवा आहे आणि म्हणून आमचं ज्ञान सैनिक संघ याच्यामध्ये आक्रमकता हवी आहे. मुळमुळीत माणसं नको आहेत असं स्पष्ट आमचं म्हणणं आहे की तुम्ही ट्रेनिंग घ्या, तुम्ही शिका, समजून घ्या आणि समाजापर्यंत जाऊन आपणहून या गोष्टी सांगायला पाहिजे की आपले उत्सव कशासाठी आहे किंवा आपल्या हिंदू धर्माची संस्कृती काय आहे, उपनिषदांमध्ये काय सांगितलेलं आहे हे सगळं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यामुळे सिंहासारखा नरसिंह महाराजांचा जो आक्रमकपणा आहे तो आपण आपल्या सगळ्यांनी अंगी बाणवावा आणि आपल्या उत्सवांचं किंवा हिंदू संस्कृतीचं आपलं हे सगळं जे काही ऋषीमुनींचं पूर्वीपासूनचं ज्ञान आहे, हरिभक्ती आहे, ही आपल्या सगळ्या समाजापर्यंत पोचवावी. आणि भक्त प्रल्हादाचे जे गुण सांगितले पुन्हा एकदा सांगतो की प्रतिकूल परिस्थितीतला आत्मविश्वास, हरिभक्तीतलं सातत्य, संस्कार, विवेक, नम्रता हे सगळे गुण आपल्यामध्ये आपण सामावून घ्यावेत, याच्याविषयी विचार करावा आणि नरसिंह महाराजांना तसा नमस्कार आपण करावा. आणि नुसतं नमस्कार करून घरी बसू नये तर आपल्याला जेवढं शक्य आहे, भले कोणाला 4 माणसांना सांगणं शक्य आहे तर 4 माणसांना सांगावं, आजूबाजूची 4-5 लहान मुलं गोळा करून कोणाला सांगणं शक्य आहे त्यांनी ते करावं. पण अशा आक्रमकपणे आपण हे सगळे विचार समाजापर्यंत पोचवावेत आणि भक्त प्रल्हादाचे हे सगळे गुण आपण आत्मसात करावेत. तर आपल्याला नरसिंह महाराज नक्की प्रसन्न होतील आणि त्यांना आपला नमस्कार हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. एवढंच मला हा विषय एवढा वेळात मांडायचा होता आणि केवळ अर्ध्या तासाच्या आतच हा विषय मांडायचा आहे, कारण याच्यामध्ये कुठेही बोर पण